नमस्कार. कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये पण तितकंच चविष्ट आणि आरोग्यदायी असं सूप बघणार आहोत. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गुणकारी असं हे सूप आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम तर इथे मी एका कुकरमध्ये 4 ते 5 शेंगा अशा प्रकारे सोलून त्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे. तसंच एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो इथे चिरून घालते. आता इथे कुकरमध्ये मी 2 ग्लास इतकं पाणी घालून घेते. ते मी अर्धी चमची हळद आणि 1 चमचीभर इतकं मीठ घालते. मीठ आपण नंतर कमी जास्त करू शकतो, त्यामुळे थोडं कमीच घाला. आणि कुकरला झाकण लावून ह्याला 2 ते 3 शिट्या करून घेणार आहे. या ठिकाणी मी 3 शिट्या करून घेतल्यात आणि त्यातली हवा थोडी गेल्यानंतर मी हा कुकर खोलून घेते आणि अशा प्रकारे मी इथे थोडंसं हे चमच्याने फोडून घेते. थोडंसंच इथे मी असं स्मॅश करते आणि नंतर अशा प्रकारे पातेलं ठेवून त्याच्यावर चाळण ठेवून ते गाळून घेणार आहे. तुम्ही हे पूर्णतः थंड करून नंतर शेवग्याच्या शेंगा आणि टोमॅटो, कांदा हे सगळं मिक्सरमधनं एकदाच ग्राइंड करून घेऊ शकता. मी थोडंसं इथे स्मॅश केलं आहे आणि अशा प्रकारे हे त्यातलं पाणी काढून घेते आणि नंतर हे सगळं मिश्रण आहे ते थोडंसं एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता इथे मी बऱ्यापैकी यातला पल्प आहे तो काढून घेतला आहे. आता हा जो चौथा उरलेला आहे तो मी एकदा मिक्सरला थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून आता पुन्हा ते एकदा गाळून घेईन. जर का तुम्ही पूर्णतः थंड करून नंतर हे ग्राइंड करून घेतलं तर तुम्ही डायरेक्टली ह्याच्यातनं हे गाळून घेऊ शकता. हे सूप करताना हीच फक्त प्रोसेस आहे, थोडीशी आपल्याला करावी लागते, नाहीतर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होणारं हे सूप आहे. आता हे जे मी पेस्ट करून घेतले ती देखील मी थोडीशी इथे ह्यातनं गाळून घेते, कारण आपल्याला शेवग्याचा चांगला जो गुणधर्म असतो तो कुठेही वाया घालू द्यायचा नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे त्यातला जो सगळा अर्क आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे आता माझा पूर्ण इथे अर्क काढून झाला आहे. जर गरज लागलीच तर थोडंसं पाणी देखील ह्यामध्ये तुम्ही ॲड करून हे काढून घेऊ शकता. आता आपलं सर्व पल्प तयार आहे. या ठिकाणी मी ज्या कुकरमध्ये शेंगा वगैरे शिजवून घेतल्या त्याच कुकरमध्ये मी आता फोडणी देणार आहे. इथे मी तुपाची फोडणी देते. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता, परंतु तुपाने टेस्ट छान येते. इथे मी 2 चमचे घरगुती तूप घातले. तसंच ह्यामध्ये थोडंसं पाव चमची इतकं जिरं घालून घेते. जिरं थोडंसं तडतडलं की नंतर ह्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या इथे मी ठेचून घातल्यात. आपल्याला इथे लसणाचाच फ्लेवर छान येतो आहे, त्यामुळे लसूण आपल्याला इथे भरपूर घालायचं आहे. 8 ते 10 पाकळ्या इथे मी छान खलबत्त्यावर कुटून घेतल्यात. आता थोड्याशा त्या परतून घेते. लसणाचा थोडा कच्चेपणा इथे गेला की नंतर आपण जे सूप बनवून ठेवले ते ह्यामध्ये घालूया. आता यामध्ये मी इथे पाव चमची इतकी काळी मिरीची पावडर घालते. तुम्हाला कसं थोडंसं तिखटपणा हवा आहे त्यानुसार तुम्ही थोडीफार कमी जास्त इथे पावडर करू शकता, किंवा काळी मिरी आखी कुटून टाकली तरी देखील चालेल. जास्तीचे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे नाही आहेत. आता इथे मी थोडंसं गरम मसाला देखील घालते. तुम्हाला हवं तर तुम्ही स्किप देखील करू शकता. अगदी पाव चमची इतका मी इथे गरम मसाला घातला आहे. तुम्हाला जर का लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही नुसतं जे आपण अर्क काढून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड आणि चवीपुरता आणखीन मीठ घालून ते पाणी देखील आपण देऊ शकतो. आता थोडीशी मी इथे फ्रेश कोथिंबीर वरून चिरून घेतलेली आहे ती घालते. आपल्याला आता हे 4 ते 5 मिनटासाठी छान उकळून द्यायचं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता. अगदी कमी साहित्यामध्ये पण तितकंच औषधी आणि गुणकारी असं हे आपलं शेवग्याचे सूप तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ह्या सीझनमध्ये हे ट्राय करून बघा आणि कसं झालं आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच जर का तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायच्या असतील
तर कुक विथ निशा चॅनलला जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं सूप आपलं तयार आहे। नक्की एकदा बनवून बघा आणि नक्की कमेंट करून मला सांगा कसं झालंय ते। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।